अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला अधिक मास कधीपासून सुरू होतोय, अधिक महिन्यामध्ये काय गोष्टी टाळाव्यात आणि अधिक मास पुरुषोत्तम मास या काळात कोणती सेवा करायची याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. 33 संख्या का महत्वाची आहे, दानाचं महत्व काय आहे, या व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. आणि अधिक मास म्हणजे काय हे खूप जणांच्या मनामध्ये वेगळ्या गोष्टी असतात. फक्त दानच करायचं असं नाही आहे, सेवा पण महत्वाची आहे. याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे यानंतर नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना. कमीत कमी 2 वर्ष 8 महिन्यानंतर हे वर्ष येत असतं. काही ठिकाणी काही वेळेस 3 वर्षानंतर येत असतं. हा अधिक महिना आहे. अधिकचा म्हणजे अधिक महिना म्हणजे 30 दिवस अधिक आहे. मग हा महिना समर्पित होतो भगवान विष्णूंना. पुरुषोत्तम मास म्हणता, पुरुषोत्तम मास. मग ह्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करायला पाहिजे. ह्या काळामध्ये खूप जण एक भुक्ती राहत असतात. ह्या काळामध्ये 30 दिवसामध्ये रोज सेवा आहे ती 30 दिवस करत असेल. दीपदान असेल, रोज दिवा लावायचा, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, रोज भगवान विष्णूंचा अभिषेक करायचा. या 30 दिवसामध्ये रोज सत्यनारायण पूजन करायचं. रोज सत्यनारायण पूजन 30 दिवस. अतिउत्तम. कोणतेही साहित्याची गरज नाही, काही नाही. एकदा पूजा मांडणी करून ठेवायची, रोज पूजा मांडणी करायची आणि संध्याकाळच्या वेळेस ती पूजा काढू शकता किंवा परत दुसऱ्या दिवशी ती नवीन पूजा ठेवू शकता. सत्यनारायण पूजन आपण ह्या 30 दिवसामध्ये रोज करू शकतो. त्याचे पण मी सेपरेट व्हिडिओ करणार आहे. पण आता अधिक मासामध्ये काय करायचं ह्या गोष्टी मी आपल्याला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. ब्राह्मण पूजन. अधिक मासामध्ये 30 दिवस रोज ब्राह्मणाचे पाद्यपूजन करायचं. 30 दिवस नाही जमलं तर 1 दिवस तरी करा. पाद्यपूजन असेल, दान असेल, हे आपण द्यायला पाहिजे. भगवान विष्णू यांनी स्वतः हा अधिक महिना त्यांच्या स्वतःकडे ठेवलेला आहे. म्हणून या अधिक महिन्यामध्ये 17 मे पासून ते 15 जून पर्यंत 17 मे पासून ते 15 जून पर्यंत अधिक महिना आहे. ह्या काळामध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण 30 दिवसामध्ये, 30 दिवस हे परत तुमच्या 3 वर्षानंतर येणार आहे, लक्षात ठेवा. ह्या 30 दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण तुम्ही 7-7 दिवसाचे जरी केले, 3 गुरुचरित्र पारायण होता आपले. 3 गुरुचरित्र पारायण होता. जर तुम्ही नवनाथ पारायण केले, नवनाथ पारायण 9 दिवसाचे केले किंवा 7 दिवसाचे केले, ते पण होऊ शकतं. म्हणजे या अधिक मासामध्ये 30 दिवसामध्ये आपण कोणती सेवा करू शकता? गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, स्वामी चरित्र, दुर्गा सप्तशती वाचन आणि व्यंकटेश स्तोत्र. आपण 17 मे पासून ते 15 जून पर्यंत आपण रोज रात्री 9:30 वाजता भगवान विष्णूंची सेवा करणार आहोत. ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी. रोज आपण 30 दिवस, कारण की अशी सेवा नाही होत. आपण या ऑनलाईन सेवेमध्ये रात्री 9:30 वाजता, या 9:30च्या सेवेमध्ये आपण भगवान विष्णूंचं व्यंकटेश स्तोत्र असेल, श्रीसूक्त असेल, नामस्मरण असेल, ह्या सेवा आपण व्यंकटेश स्तोत्र आपण 11 वेळा, कमीत कमी 11 वेळा रोज, जास्त नाही, 11 वेळा किंवा 21 वेळा जसं जमेल तसं. 11 वेळा सफिशियंट आहे. रोज 11 वेळा व्यंकटेश स्तोत्र रोज रात्री 9:30 वाजता आपण घेत जाऊ. 17 मे पासून ते 15 जून पर्यंत. या अधिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त बालाजी महाराजांची सेवा, जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा. काही जण एक टाइम जेवता, काही जण रोज दिवा लावता. तुम्ही रोज औदुंबराच्या झाडाला पाणी टाकू शकता, रोज अभिषेक करू शकता. रोज आपण जास्तीत जास्त 30 दिवस, काही जण गंगा स्नान करता. ह्या 30 दिवसामध्ये तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करावी. अधिक मास हा पुण्याचा काळ असतो. काही जण धोंड्याचा महिना असतो, जावयांना घरी बोलवता, त्यांचं पाद्यपूजन करता, त्यांना जेवायला देता.
परत धोंड्याचं जे काही वाण असेल ते वाण देत असता, दीपदान असेल, आफूदान असेल, 33 प्रकारचे दान असतात. मग ह्या अधिक मासामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण आणि भगवान विष्णूंची सेवा ही महत्वाचं आहे. ह्या अधिक मासामध्ये काय टाळायचं? लग्न करायचं नाही. या अधिक मासामध्ये ग्रहप्रवेश नाही, उद्घाटन नाही, शांती नाही, काहीच नाही. अधिक मास हा स्वतः भगवान विष्णूंनी राखीव ठेवलेला आहे, म्हणजे स्वतःकडे ठेवलेला आहे तो. आणि या अधिक मासामध्ये जर जास्तीत जास्त तुम्ही जर नामस्मरण केलं, रोज सत्यनारायण पूजन जर केलं ना, रोज सत्यनारायण पूजन, तर तुम्हाला सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. कसं करायचं रोज सत्यनारायण पूजन अधिक मासामध्ये? 17 मेला पहिले काय करायचं? विड्याचे पाने असेल ते आणून घ्यायचे, 3 विड्याचे पानं, वरुण देवता, कुलदेवता, गणपती बाप्पा, बाळकृष्णाची मूर्ती. म्हणजे रोज जर तुम्ही सत्यनारायण पूजन जर अधिक मासामध्ये जर केलं 30 दिवस, तर रोज तुमचा भगवान बाळकृष्ण आहे विष्णूंची अभिषेक होईल तुमच्याकडून. रोज श्री सूक्त, पुरुष सूक्त, पवमान सूक्त, व्यंकटेश स्तोत्र रोज अभिषेक होईल. सकाळी पूजा मांडणी करायची, साधी सोपी पूजा, गंधाक्षत फुल व्हायचं, 5 अध्याय सत्यनारायणचे वाचायचे. नैवेद्य तुम्ही साधा कोणताही नैवेद्य दाखवू शकता, काही हरकत नाही. शिराज करायला पाहिजे असं काही नाहीये. थोडा केला चांगली गोष्ट आहे. वरण भात भाजी पोळी दाखवायचं, नंतर तो नैवेद्य घ्यायचा. उपास करायचा का? तुम्हाला करायचा असेल तर उपास करा, नाही केला तरी चालतो, असं बंधन नाही काहीच. लक्षात ठेवा. अधिक मासामध्ये 30 दिवस सत्यनारायण पूजा, 30 दिवस सत्यनारायण पूजा. दुसऱ्या दिवशी आपण परत त्याचे फुलं वाहिलेले असतात, फुलं काढायची, बाळकृष्णाला परत अभिषेक करायचा, गंधाक्षत फुल व्हायचं सगळीकडे, 5 अध्याय व्हायचे, 5 अध्याय वाचायचे, झालं. हे असं रोज 30 दिवस करायचं. रोज ही रोजची एक सेवा तुम्ही 30 दिवसामध्ये ठरवून घ्या. साधी सोपी. तुम्हाला कोणतं यंत्र नाही, तंत्र नाही, काहीच नाही, ना कुंचन, काहीच नाही. तुम्हाला यंत्र नाही, तंत्र नाही, कुंचन नाही, काहीच नाही. ही साधी सोपी सेवा तुम्ही घरी करा, कुठेही करू शकता, काही हरकत नाही. आणि व्यंकटेश स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र तुम्ही या अधिक मासामध्ये जास्तीत जास्त व्यंकटेश स्तोत्र जर वाचलं तर तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. सगळ्या मनोकामना पूर्ण होतील तुमच्या. तुम्ही जर एकदा अधिक मासामध्ये जर व्यंकटेश स्तोत्र वाचायला ठेवलं, भगवान विष्णूंची सेवा जर सुरू केली, सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. आता त्याच्यासोबत आपण अभिषेक आहे, अभिषेक पण करू शकता. काही जण एक भुक्ती राहता. या अधिक मासामध्ये गायीची सेवा, या 30 दिवसामध्ये रोज गायीला पोळी चपाती द्यायची. 30 दिवस, मी म्हणतो 30 दिवस नाही, तुम्ही आयुष्यभर द्या, पण 30 दिवसामध्ये गायीला रोज पोळी द्यायची. अधिक मासात काय करायचं हे मी आपल्याला सांगतोय, साधं सोपं. रोज गायीला आहे पोळी असेल, चपाती रोज द्यायची. कुत्रा असेल, श्वान असेल, त्याला पण पोळी चपाती बिस्किट असेल ते रोज द्या. अधिक मासामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं जर जमलं तर तुम्ही अवश्य करावं. अधिक मासामध्ये तुम्ही गुरुचैत्र पारायण करू शकता, नवनाथ पारायण, संक्षिप्त गुरुचैत्र, सगळ्या गोष्टी करू शकता. आणि ह्या सगळ्या सेवा आहे ना, या भगवान विष्णूंना समर्पित करायच्या. आपण भगवान विष्णूंना तुळशीचं पूजन, अधिक मासामध्ये तुळशीला खूप महत्व आहे. तुळशीचं पूजन, तुळशीला रोज पाणी टाकणं असेल, तुळशीजवळ दिवा असेल, औदुंबराच्या झाडाजवळ दिवा असेल, बेलाच्या झाडाजवळ दिवा असेल, रोज दिवा लावायचा. रोज दिवा, काही जण 30 दिवस दिवा लावतात. तो दिवा लावल्यानंतर ते दिवा नंतर ब्राह्मणाला दीपदान द्यायचं. मग अधिक मासामध्ये दानाला काय महत्व आहे? ही झाली सेवा, दान. अधिक मासामध्ये आपण जे दान देतो, ब्राह्मणाला जे दान देतो, मग ह्या ब्राह्मणाला आपण जेव्हा दान देतो, तो आफू असेल ते आपण देतो. आपण याच्यामध्ये दीप असेल ते देतो. 33 प्रकार देत असता. दीप असेल दीप देऊ शकता, धान्य असेल, तुमच्या इच्छेनुसार दक्षिणा असेल, हे दान करून ब्राह्मणाला द्यायला पाहिजे. 30 दिवसामध्ये कधीही ब्राह्मणाला घरी बोलवावं, पाद्यपूजन करावं, वस्त्रदान असेल, दीपदान असेल, पुस्तकदान असेल, काही या गोष्टी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही देऊ शकता, काही हरकत नाही. आणि असं महत्व आहे ह्या अधिक मासामध्ये केलेल्या दानाला अनंतपटीचं फळ आहे. याच्यामध्ये एक म्हणजे सेवा.
अधिक मासामध्ये काही नाही जमलं तर व्यंकटेश स्तोत्र तरी रोज वाचा तुम्ही. 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा, जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा, 30 दिवस. आणि नंतर दान. 30 दिवसामध्ये तुमचं जर रोज सेवा जर भगवान विष्णूंची केली तर आपण रोज रात्री 9:30 वाजता लाईव्ह घेणार आहे. लाईव्ह मध्ये आपण व्यंकटेश स्तोत्र ह्या सेवा आपण घेणार आहे, कारण 30 दिवसामध्ये सामूहिक सेवेला खूप महत्व आहे. म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, 17 मे पासून ते 15 जून पर्यंत ज्यांना गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, संक्षिप्त भागवत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सेवा सगळ्या गोष्टी करू शकता, काही हरकत नाही, सगळ्या गोष्टी करू शकता. आणि रोज सत्यनारायण पूजन, कोणतंही यंत्र नाही, तंत्र नाही, रोज सत्यनारायण पूजन, रोज पूजा मांडणी काढायची गरज नाहीये. तर फोटो तसाच ठेवायचा, चौरंग तसाच ठेवायचा, फक्त बाळकृष्णाचा अभिषेक आहे तो रोज होईल तुमच्याकडून, रोज न चुकता 30 दिवस. अशी एक सेवेकरीताई आहे, त्यांनी वर्षभर सत्यनारायण पूजन केलं, वर्षभर रोज रोज अभिषेक करायचा. रोज पानं खराब झाले बदलून घ्यायचे, 5-5 दिवस, 4-4 दिवस, आता उन्हाळा आहे, 4-4, 5-5 दिवसाला पानं चेंज करून घ्यायचे, फुलं चेंज करा. तांब्यामध्ये पाणी ठेवलं ते तसंच ठेवायचं. रोज 5 अध्याय रोज सत्यनारायणचे वाचायचे. म्हणजे कोणतंही यंत्र नाही, तंत्र नाही, काही नाही, कुंचन नाही, काही गरज नाही. तुम्हाला भगवान विष्णूंची सत्यनारायणपेक्षा मोठी सेवा दुसरी नाहीच. व्यंकटेश स्तोत्र, सत्यनारायण पूजन रोज करायचं. हे कोण करू शकतं? कोणी करू शकतं. पुरुष असेल पुरुष पण करू शकतो, महिला असेल महिला पण करू शकता, कोणीही करू शकतं. म्हणून ह्या अधिक मासाचा जो महिना आहे तो सगळ्यांनी लक्षात ठेवावा. लग्न असेल, परत नवीन कार्य असेल, शुभ कार्य, नवीन कार्य करायला हरकत नाही, म्हणजे करू नये अधिक मासामध्ये. वास्तुशांती, ग्रहप्रवेश या गोष्टी होत नाही, कारण की हा महिना भगवान विष्णूंनी स्वतःकडे ठेवला आहे. 30 दिवस तुम्हाला फक्त सेवा करायची भगवान विष्णूंची. भगवान विष्णूंची 30 दिवस मनापासून सेवा करायची. भगवान विष्णू आपल्याला सगळं काही देत असतात. आणि असेच अधिक मासाचे जे व्हिडिओ आहे ते मी टाकणार आहे. अजून पण आपल्या मनात काही शंका असेल मला कमेंट करून सांगावं. प्रत्येक विषयावर सेपरेट व्हिडिओ आपले राहणार आहे. अजून काही माहिती तुमच्याकडे असेल तर मला अवश्य सांगावं. अधिक मासाचे अध्याय पण असतात ते पण आपण टाकणार आहे. अधिक मासाबद्दल अजून काही गोष्टी असेल तुम्हाला माहिती असेल तर मला अवश्य कमेंट करून सांगावं. झालेली सेवा आम्ही महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.